सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचं लोकार्पण पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झालं। जिल्हा नियोजन समितीमधून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी 20 वाहनं देण्यात आलेत। यामध्ये बोलेरो बाईक आणि मोठ्या व्हॅन याही पोलीस दलाच्या ताब्यामध्ये दाखल झाल्यात। या लोकार्पण प्रसंगी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार अरुणा लाड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप गुगे, महापालिका आयुक्त सुनील पवार, कारागृह अधीक्षक विवेक झेंडे, शहर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या पोलीस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आल्या। पोलीस दलाच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणावर सरकारचा अधिक भर असून पोलीस दलाला अत्याधुनिक वाहनांबरोबर सर्व सुविधा दिल्या जातील, असेही सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितले। आपल्या सांगली जिल्हा पोलीस फोर्ससाठी बऱ्याच ठिकाणी तक्रार होते की गाडी नसल्या कारणानं पोहोचू शकत नव्हते। त्यामुळं सगळ्यांना गाड्या सुरक्षित असल्या पाहिजेत। आपण सर्वात माहितीच आहे सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सण उत्सव